ब्रसेल्समध्ये हजारो भारतीय समुदायासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संवाद साधला. सरकार स्थापनेपासून केलेल्या विकास कामांचा पाढा मोदींनी वाचला. जनधन योजना, वन रँक वन पेन्शन योजनेचा उल्लेख त्यांनी केला. 2015मध्ये कोळसा, वीज आणि दुधाचं देशात सर्वाधिक उत्पादन झाल्याचं त्यांनी सांगितलं. तर बांगलादेशबरोबरचा सीमावाद सोडवला, पण काही शेजारी देश आहेत जे समजून घेत नाहीत, अशा शब्दात मोदींनी पाकिस्तानचं नाव न घेता टोला लगावला. संयुक्त राष्ट्रसंघानं अद्याप दहशतवादाची व्याख्या केली नाही. यावर चिंता व्यक्त करत कुठलाही धर्म दहशतवादाचा धडा शिकवत नाही, असं मोदींनी नमूद केलं. जगावर आर्थिक संकट आहे, अशा परिस्थितीत तरुणांचा देश असलेला भारत आशेचा किरण आहे, असंही मोदी म्हणाले. म्यानमारमध्ये गेल्या 50 वर्षांची लष्करी राजवट झुगारून लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या पहिल्या सरकारचा शपथविधी पार पडला. लोकशाही आंदोलनाच्या प्रणेत्या ऑंग सॅन सू की यांचे खूप जुने सहकारी टिन क्याओ यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. सू की यांना घटनेचा अध्यक्ष होण्यापासून रोखलं असलं तरी या सरकारचा सुकाणू त्यांच्याच हाती असेल हे स्पष्ट आहे. नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसी या पक्षानं नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत 80% जागा जिंकल्यात. उत्तराखंडमध्ये घेण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या विश्वासदर्शक ठरावाला नैनिताल हायकोर्टाच्या 2 न्यायाधीशांच्या पीठानं स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी 6 एप्रिलला घेण्यात येणार आहे. कोर्टानं काँग्रेसला 6 एप्रिलपर्यंत यावर मत नोंदवण्याचे आदेश दिले असून केंद्रालाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यानंतरच राष्ट्रपती राजवटीच्या वैधतेबाबतही 6 एप्रिललाच कोर्ट निर्णय देणार आहे. नैनिताल हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देत केंद्रानं नैनिताल हायकोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रसिद्ध विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवींनी राजद्रोह आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विचित्र सख्य असल्याचं मत मांडलंय. विशेष म्हणजे सिंघवींनी हे मत मांडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असणाऱ्या ऑर्गनायझर या साप्ताहिकाचं व्यासपीठाविषयी मत मांडण्याची विनंती केली होती. हा राज्यघटनेचा मोठा विजय असल्याचं सिंघवींनी लेखात म्हटलंय. या लेखात सिंघवींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जोरदार पाठराखण केली, पण हे स्वातंत्र्य आणि राजद्रोह हे विचित्र जवळीक असलेले मित्रासारखे असल्याचं म्हटलंय. 9,000 कोटींचं कर्ज बुडून देशाबाहेर निसटलेल्या विजय माल्ल्याने आता 4,000 कोटी रुपये परत करण्याची तयारी दर्शवली आहे. मल्ल्यांचं कर्ज थकीत असलेल्या 9 बँकांच्या संघाला वाटाघाटींसाठी हा प्रस्ताव दिल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. न्यायालयानं बँकांना हा प्रस्तावावर विचार करण्याचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे प्रस्तावाविषयी योग्य निर्णय घेण्यासाठी 7 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अपघातग्रस्तांना मदत करताना आता पोलिसांच्या चौकशीच्या ससेमिऱ्याची चिंता व्यक्त करण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयानं अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांची नावं विचारू नयेत या सरकारच्या निर्देशाला हिरवा कंदील दिला. त्यामुळे जीव वाचवणाऱ्यांना आता पोलिसी चौकशीसाठी फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. या नव्या निर्देशांना जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी असंही कोर्टानं सांगितलंय. राष्ट्रीय लोकदलाचे राज्यसभा खासदार अमर सिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर जोरदार तोंडसूक घेतलंय. अमर सिंग समाजवादी पार्टीमध्ये त्यांची अमिताभ यांच्याबाबतची मैत्री सर्वश्रुत आहे, मात्र आता त्यांच्यात दुरावा झाल्याचं स्पष्ट झालंय. बोफोर्स घोटाळ्याची फाईल ईडीनं पुन्हा उघडली तर बिग बी अडचणीत येतील असा दावा सिंग यांनी केलाय. इंडिया 24/7 या झी मीडियातल्या वाहिनीचे संपादक वासिंदर मिश्र यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत अमर सिंग यांनी हा गौप्यस्फोट केलाय. छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 7 जवान शहीद झालेत. नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या साह्यानं हा हल्ला केलाय. या हल्ल्यात जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातील नाना संजाणेही शहीद झालेत. ते 39 वर्षांचे होते. त्यांच्या जाण्यानं नागलवाडी या त्यांच्या मूळ गावावर शोककळा पसरली आहे. दंतेवाडापासून 12 किलोमीटरवर असलेल्या मेलवाड सीआरपीएफचे जवान आपल्या गाडीतून जात असताना हा भीषण स्फोट घडवला गेला. नाशिकमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं. त्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळानं भेट घेतली. शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यात अर्धा तास चर्चा झाली. चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. कर्जबाजारी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं या मुख्य मागणीला मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचं समजतंय. महानगरांप्रमाणे राज्यातील ग्रामीण भागातही भाजीपाल्याचे दर दुप्पट झाले. दुष्काळी परिस्थिती असल्यानं उपलब्ध पाण्यात अत्यल्प भाजीपाला उत्पादन घेता आल्यामुळे भाज्यांचे दर सरासरी 80 रुपये किलो झालेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे दर दुप्पट असून ग्राहक आणि भाजी विक्रेत्यांना दरवाढीची झळ सोसावी लागते. दुप्पट दर देऊन देखील दर्जेदार भाजीपाला मिळत नसल्यामुळे ग्राहकही त्रस्त झाले. नाशिक जिल्ह्यात पाण्याची टंचाई सुरू झाल्यामुळे अनेक मुलं पाणी भरण्यासाठी वेठीला धरली गेली आहेत. पिण्याचं आणि वापराचं पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामीण भागात मुलांचे हाल होत आहेत. त्यामुळे दुष्काळाची दाहकता बालकांना भोगावी लागते. 40 अंशाच्या जीवघेण्या तापमानात मुलांचं निरागस आणि कोवळे हात पाणी भरण्यासाठी जुंपले गेले.
येत्या काही दिवसात मुंबईतील मुलुंड डम्पिंग बंद करणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. मुंबईचे आयुक्त अजय मेहता यांनी दिल्लीत जावडेकर यांची भेट घेतली. त्यानंतर जावडेकरांनी ही माहिती दिली. याशिवाय कांजूरमधल्या डम्पिंग साईटवर बायोमिथेशन प्रक्रिया यशस्वी ठरली आहे. ती इतर ठिकाणी देखील राबवली जाईल असंही जावडेकरांनी स्पष्ट केलंय. सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील डान्स बारवरील बंदी उठवल्यानंतर डान्स बारचे परवाने देण्याचे आदेश राज्य सरकारला दिलेत. मात्र डान्स बार बंदी कायम ठेवण्यासाठी जनभावना तीव्र असल्यानं राज्य सरकारनं आता नवा कायदा करण्याची तयारी सुरू केली. हा कायदा तयार करण्यासाठी विधिमंडळाची संयुक्त समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या पहिल्या बैठकीत कायद्याचा मसुदा राज्य सरकारनं सादर केलाय. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या डान्स बार मालकांना 3 वर्षांचा कारावास आणि 10 लाखांचा दंड अशा कठोर तरतूद करण्यात आली आहे. जिथे जिथे पुरुषांना प्रवेश आहे तिथे तिथे महिलांनाही सुरक्षित प्रवेश मिळालाच पाहिजे असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. कायद्यानं महिलांना कुठलीही बंदी घालू शकत नाही असंही न्यायालयानं म्हटलंय. शनी शिंगणापूरच्या मंदिरात महिला प्रवेशाविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी दरम्यान कोर्टानं हे मुद्दे मांडलेत. याशिवाय राज्य सरकारनं या प्रकरणी 2 आठवड्यात उत्तर द्यावं असंही कोर्टानं स्पष्ट केलंय. जात पंचायतीच्या माध्यमातून महिलांवर होणारे अन्याय, अघोरी प्रथा, कुटुंबावर बहिष्कार या मुद्द्यांवर विधान परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. विविध समाजाच्या जात पंचायतीकडून महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी सरकार काय करणार आहे असा सवाल महिला आमदारांनी उपस्थित केला. तर काँग्रेसचे आमदार हरिभाऊ राठोड यांनी जात पंचायती बंद करण्यास आमचा विरोध आहे असं धक्कादायक विधान केलंय. आमदारांच्या प्रश्नाला शासनाच्या वतीनं उत्तर देताना गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक बहिष्कार प्रतिबंध विधेयक मंजूर झाल्याची माहिती दिली. लग्न म्हणजे कोणाच्याही आयुष्यातला एक सुखद क्षण. मात्र गुजरातमधल्या बडोद्याच्या राजीव पटेल यांच्यासाठी मात्र त्यांचं लग्न म्हणजे दुःस्वप्न ठरलंय. 7 मार्च रोजी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्यांच्या नववधूला बहीण खूप आजारी असल्याचा फोन आला. पटेल तिला घेऊन नागपूरला गेले आणि अचानक त्यांची पत्नी गायब झाली. तोपर्यंत तिनं पटेल यांना 82,000 रुपयांचा गंडा घातला होता. पटेल यांच्या लग्नाच्या बरोबर 8 दिवस आधी 27 फेब्रुवारीला गुजरातच्या सोमनाथ जिल्ह्यात पियुष वेरावेल यांचाही विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसातच त्यांचीही पत्नी अशाच पद्धतीनं गायब झाली. विशेष म्हणजे राजीव पटेल यांना गंडा घालणाऱ्या त्यांची तथाकथित पत्नी पियुष वेरावल यांच्या लग्नात ठरवली होती. त्यामुळे ही एकच टोळी असल्याचं स्पष्ट झालंय. आता नागपूरच्या कळमना पोलिसांनी याचा तपास सुरू केला असून 3 पुरुष आणि 3 महिलांना अटक केली. दुष्काळाची झळ आता जंगलातील प्राण्यांनाही बसते. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात एका 9 महिन्याच्या एका बिबट्याचा उपासमारीनं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जंगल परिसरात खाण्यास आणि पिण्यास पाणी न मिळाल्यानं या बिबट्याचा मृत्यू झाल्याचं समजतंय. राज्यात उद्योगांसाठी आरक्षण करून शेतकरी सर्वसामान्यांची गळचेपी केली जाते होती. वर्षानुवर्षे जमिनी शासकीय सातबाऱ्यामुळे अडकून पडल्या आहेत. मातीमोल भावात या जमिनी विकत घेऊन त्याचा फायदा बांधकाम व्यावसायिक घेत होते. अधिकारी कर्मचारी यांच्याशी साटेलोटे करत या जमिनी सोडून कोट्यावधींचा व्यवहार करणारी टोळीच मंत्रालयात कार्यरत असल्याची बातमी झी24 तासनं दिल्यानंतर तातडीनं चौकशी करण्यात आली. या चौकशीत तथ्य आढळल्यानं या सर्व शेतकऱ्यांची जमीन परत करण्यासाठी मंत्रालयानं आदेश काढून शेतकऱ्यांना जमीन देण्याचे आदेश दिलेत. नागठाणे गावाजवळील कृष्णा नदी पात्रात मगरीच्या हल्ल्यात ऊसतोड मजुराच्या 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. ज्ञानेश्वर राठोड हा मुलगा वहिनीबरोबर नदीत धुणी धुण्यासाठी गेला होता. त्यावेळेला पाण्यात खेळत असताना अचानक मगरीने हल्ला केला आणि त्याला पाण्यात ओढून नेलं. वन विभागाचे अधिकारी, पोलीस आणि नागरिकांनी ज्ञानेश्वरचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला. मंत्रालयातल्या उपसचिवाला मारहाणीचा आरोप असलेले आमदार बच्चू कडू हे पोलिसांना शरण गेलेत. आमदार कडू यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली असून त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. रात्री उपसचिवांना मारहाण केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कडूंच्या विरोधात मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं होतं. तसंच त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून निलंबन करण्याची मागणी मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांच्या संघटनेनं केली. पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळांच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी मतदान पार पडलं. गैरव्यवहारांच्या आरोपावरून विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलं होतं. त्यानंतर ही निवडणूक होते. मुंबई, पुणे आणि सोलापूर अशा 3 केंद्रांवर मतदान झालं. मतमोजणी आज होणार आहे. एकूण 12 जागांसाठी ही निवडणूक होते. दरम्यान बनावट मतपत्रिका तयार केल्याप्रकरणी संस्थेचे बरखास्त अध्यक्ष अभय दाडे यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 250हून अधिक बनावट मतपत्रिका जप्त करण्यात आल्यात. विश्रामबाग पोलीस ठाण्यानं ही कारवाई केली. वणी नगर परिषदेचा राजकीय आखाडा झाल्याचं चित्र आहे. यवतमाळच्या वणी नगर परिषदेमध्ये सदस्य, पदाधिकारी, प्रशासन यांच्यातील वाद नित्याचाच झालाय. आता
नगराध्यक्ष विरुद्ध मुख्याधिकारी असा संघर्ष पाहायला मिळतोय। कामानिमित्तानं मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये गेले असता त्यांनी अरेरावी करून विनयभंग केल्याची तक्रार नगराध्यक्षांनी पोलीस ठाण्यात दिली। बचावसाठी आलेल्या पतीलाही जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार देखील पोलिसात देण्यात आली। यवतमाळच्या सर्व सेवा व्यापार संकुल नागरी सहकारी पतसंस्थेत फसवणूक झालेल्या सभासदांनी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। जिल्ह्यातील अनेक नागरिकांची मुदत संपून देखील पैसे परत मिळाले नाहीत, त्यामुळे आरोपींची संपत्ती जप्त करून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याच्या मागणीसाठी ठेवीदारांनी धरणं दिलं। तसंच प्रभारी उपनिबंधक अर्चना माळवी यांनी 4 वर्ष ऑडिट रिपोर्ट सादर न करून आरोपींची पाठराखण केली आहे, त्यामुळे अर्चना माळवी यांची पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। गुहागर तालुक्यातील कोडदे गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। जंगलात काजूच्या बिया आणण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय। अनोळखी व्यक्तीनं हा अत्याचार केल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केलाय। ऑनलाईन मार्केटिंगद्वारे स्नॅपडील, फ्लिपकार्ट, अमेझॉन कंपन्यांची फसवणूक करणाऱ्या दोघा आरोपींना नवी मुंबईच्या गुन्हे शाखेनं गजाआड केलंय। युसुफ छाबरा आणि अनिता कुलकर्णी अशा 2 आरोपींची नावं आहेत। हे दोघे मुलगा आणि आई असल्याचं भासवत होते। आरोपींच्या घरातून पोलिसांनी 8 लाख रुपये किमतीचे 18 आयफोन्स मोबाईल, बनावट मोबाईल बॉक्स आणि पॅकिंगचं साहित्य जप्त केलंय। चंद्रपूर शहरात शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली। चित्रकलेच्या शिक्षकानं 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरी बोलून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मुलीनं आरडाओरड केल्यानंतर शिक्षकानं तिथून पळ काढला। पंकज धुमाने असं या नराधम शिक्षकाचं नाव आहे। पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे। पालघर जिल्ह्यातल्या बोईसरमध्ये अत्यंत घृणास्पद प्रकार घडला आहे। 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला। आरोपी इथेच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित मुलीच्या 1.5 वर्षाच्या भावावर सुद्धा वार केले आणि त्याचे लिंगही कापून नेऊन हे सगळे आरोपी फरार झालेत। बोईसर दांडीपाड्यात हा भयानक प्रकार घडला असून दोन्ही मुलं गंभीर जखमी आहेत। त्यांना मुंबईच्या नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका विशेष पथकाद्वारे आरोपींचा कसून शोध सुरू आहे। यवतमाळ जिल्हा पोलीस दलानं अँड्रॉइड मोबाईलसाठी प्रतिसाद ॲप ॲक्टिव्हेट केलाय। संकटात सापडलेल्या लोकांना तत्काळ मदत मागता यावी याकरिता या आधुनिक सुविधेचा उपयोग होणार आहे। या ॲपद्वारे लोकांना संकटाची चाहूल लागताच परिसरातील पोलिसांकडून काही मिनिटातच मदत मागवता येणार आहे। पुण्याच्या झळांमुळे वृक्षवेली सुकत असतानाच यवतमाळच्या पुसद येथील प्राध्यापक सुरेखा खाडे यांचं ग्रीन पार्कमधील वनराई नाव असलेलं घर फुलांनी चांगलंच बहरलंय। त्यांच्या संपूर्ण घराच्या भिंतींना घट्ट धरून असलेल्या कॅट क्लॉजने तर जणू पिवळा शालूच ओढलाय। फुलं झाडांशी मुलासारखं नातं जपल्यानंच निसर्गाचा हा खजिना वनराईत खुलला आहे। साताऱ्याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी बॉलिवूडचे ख्यातनाम सुपरस्टार बिग बी अमिताभ बच्चन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। अमिताभ बच्चन यांना साताऱ्यात आयोजित एका विशेष समारंभामध्ये शिवसन्मान पुरस्कारानं गौरवण्यात येईल। छत्रपती उदयनराजे कल्चरल फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येणार आहे। बच्चन यांचा फिटनेस, उत्साह आणि कला क्षेत्रातील कामगिरीबद्दल हा पुरस्कार देत असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।